नमस्कार मंडळी, आमच्या एक्सप्लोर महाराष्ट्र ह्या सिरीजमध्ये आज आम्ही आलो आहे वाई येथील एका प्रसिद्ध देवस्थानी, ते म्हणजे ढोल्या गणपती. गणपती बाप्पा मोरया. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई या शहरात आज आम्ही आलो आहोत. इथे कृष्णा नदीच्या काठावर फार सुंदर असं ढोल्या गणपतीचं मंदिर आहे आणि आत्ता आम्ही त्याच प्रिमायसेसमध्ये बसलेलो आहोत. इथे वातावरण खूप छान शांत असं आहे. मंदिर छोटंसं आहे, त्याच्या आजूबाजूला 2-3 लहान लहान मंदिरं आहे. एक शंकराचं मंदिर आहे, एक देवीचं मंदिर आहे. सो प्रिमाईस इथलं खूप सुंदर आहे. इथे आल्यावर एकदम मन प्रसन्न झालं आणि दिवसभराचा जो सगळा थकवा असतो ना, तो सगळा निघून गेला आहे. इथे बघू शकता हे मंदिर आमचं हे आहे पाठीमागे. पाठीमागे ढोल्या गणपतीचं मंदिर. मूर्ती फार सुंदर आहे, अशी गोलू मोलू मूर्ती आहे, म्हणूनच कदाचित ह्या गणपतीला ढोल्या गणपती असं म्हणतात. एका सिंगल मोनोलिथिक स्टोनमधून ही मूर्ती घडवलेली आहे आणि असं म्हणतात ही मूर्ती पेशवेकालीन आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक सुद्धा गोष्ट ह्या मंदिरामध्ये आहे. आणि इथे बाजूला घाटावर बसून पण मस्त एकदम सनसेटचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. वातावरण एकदम मस्त आहे आणि मन एकदम प्रसन्न होऊन जातं. वाई निसर्गाने भरभरलेलं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असं सुंदर शहर. आणि याच वाईच्या मध्यभागी आहे एक अतिशय सुप्रसिद्ध आणि मनशांती देणारं ठिकाण, ढोल्या गणपती मंदिर. मंदिराच्या आत शिरताच घंटानाद आणि धुपाचा सुगंध मन प्रसन्न करतो. इथली गणपतीची मूर्ती इतकी भव्य आहे की समोर उभे राहिल्यावर आपोआपच हात जोडले जातात. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की इथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. आता प्रश्न येतो, इथे यायचं कसं? तर पुण्यावरून वाई फक्त 2.5 तासाच्या अंतरावर आहे. महाबळेश्वर पाचगणीला जात असाल तर हा एक परफेक्ट स्टॉप ठरू शकतो. आणि सगळ्यात सोयीचं म्हणजे हे मंदिर वाईच्या मुख्य मार्केट एरियामध्ये आहे, त्यामुळे शोधायला अजिबातच त्रास होत नाही. इथे राहणार असाल किंवा इथलं एखादं स्पेशल फूड ट्राय करायचं असेल तर मंदिराच्या आजूबाजूला लोकल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुद्धा अवेलेबल आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया एक्सप्लोर महाराष्ट्राच्या पुढच्या एपिसोडमध्ये.